नमस्कार, मी दिनेश खोरजे. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर व पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण येथील कार्यालयावर बुधवारी धडक दिली. पहिल्याच पावसात पूर्णपणे उघडून गेलेल्या निकृष्ट काम झालेल्या कसाल मालवण रस्त्यावरील आनंदवाड ते गोवेकर स्टॉप येथील रस्ता प्रश्नी आक्रमक स्वरूपात भूमिका मांडली. नवा रस्ता पहिल्याच पावसात नादुरुस्त होऊन खडी उखडली आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे अपघाताची भीती वाढली असून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांधकाम अधिकारी यांच्यासमोर तीव्र स्वरूपात जनभावना मांडण्यात आले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करावा. सद्यस्थितीत रस्त्यावरील खडी बाजूला करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण यांच्या वतीने रस्त्यावरच जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचा रस्ता जर एखादा ठेकेदार करत असेल, बरोबर ना, मोदी दौऱ्यांच्या वेळी या रस्ता झाला की नाही, त्यावेळी अशा पद्धतीने निकृष्ट काम झालं असेल तर त्याला ती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही आमची सर्वांची आहे. त्याच्यावर कारवाई करा आणि त्यावर असलेली आता जी खडी आहे रस्त्यावर आली ती आधी साफ करून या 2 दिवसात करा. अन्यथा या 15 ऑगस्टला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जन आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आमच्या अगोदर तो सुस्थितीत पाहिजे रस्ता, आणि चतुर्थीपूर्वी त्यावर जे काय काम झालं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी करून आम्हाला रस्ता सुस्थितीत चतुर्थीपूर्वी पाहिजे. 2 दिवसात आधी ती पहिली खडी काढा आणि शहरातील इतर जे काही रस्ते आहेत, पुढाला जाणारे खड्डे पडले ते मेंटेनन्सने लवकरात लवकर आम्हाला करून घेतले पाहिजे. आपण रस्ता आहे ना पिंपळ ते कोकण पर्यंत तो पण कालच एजन्सी फिक्स झाल्या एएमसीच्या. आणि आम्ही कुंभारवडला चालू सुद्धा केलं. तसेच वर येथील आमच्या रेस्ट हाऊस पर्यंत काम होऊन जाईल. 2 वर्ष आता सत्ता असून सुद्धा त्याला 1 रुपया याच्यात दिला गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. लोक आंदोलन करताय, त्या ठिकाणी त्यांना हे जाता त्रास होतोय. एकीकडे तुम्ही सांगताय सिवल्डचे रस्ते असे ठेवणार हा टुरिझम झाले ना. तहसील तोंडवी त्या ठिकाणी टुरिझम भाग आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही आज सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी धडक दिलेली आहे. या ठिकाणी सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी काही रस्ते या ठिकाणी करण्यात आले होते. विशेषतः कसाल पुढा या रस्त्यावरील जो आनंदवाडचा टप्पा आहे तो या ठिकाणी त्या ठेकेदाराने केला होता. परंतु आजच्या परिस्थितीत पहिल्या पावसातच तो रस्ता संपूर्ण वाहून गेलेला दिसतोय. या ठिकाणी त्यावरची खडी उखडलेली दिसते आणि आज अपघाताच्या शक्यता त्या ठिकाणी वाढत आहेत आणि काही अपघात त्या ठिकाणी घडलेले सुद्धा आहेत. म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्या आदेशाने आज या बांधकाम विभागाच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन त्या संबंधित जाब विचारून या ठिकाणी ते काम या येत्या 2 दिवसात त्या ठिकाणची खडी बाजूला केली पाहिजे आणि त्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी तो रस्ता या ठिकाणी सुस्थितीत केला पाहिजे. यासाठी आज सहाय्यक अभियंता आमचे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं आहे. खरं तर आज त्यांना आम्ही ती खडी झाडण्यासाठी झाडू देणार होतो, पण हा आंदोलनाचा पहिला भाग आहे. आता या पुढच्या काळामध्ये 15 ऑगस्टला या ठिकाणी जनतेचं जन आंदोलन त्या ठिकाणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला पाहायला मिळेल असा इशारा आज संपूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि तोच इशारा इतरही रस्त्यांबाबत, मग तो शहरातील रस्ते असतील, देवबाग तारकर्लीचे रस्ते असतील, पुढा मालवणचा रस्ता असेल, तोंडवळी तळाशील असेल, या सर्व रस्त्यांच्या बाबतीत त्याच पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक त्या पद्धतीने करतील. जो या 15 ऑगस्टच्या पूर्वी आणि गणेश चतुर्थीच्या पूर्वी या इथे वाढलेली झाडी असेल, रस्त्यांच्या कडेला रस्ते सुस्थितीत करण्याचं असेल, पडलेले खड्डे असतील, हे या ठिकाणी पूर्ण भरून या ठिकाणी ते सुस्थितीत झाले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मोठं जन आंदोलन करून त्या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी या संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालयात दिसून येईल. जुबेर खान, स्काय न्यूज टुडे, मालवण. आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे.